ठिकाणी जाते नॅशनल पार्कला. तिकडे आम्ही आता या एका शिपने जातो आहे. गाडी त्याच्यावरच, फेरी असते, गाडी त्याच्यावरच घेऊन जातो. गाडी या फेरीवरच घेऊन जातात आणि दुसरीकडून मग आम्ही ऑलिम्पिक नॅशनल पार्क म्हणून आहे तिकडे जातो आहे. सनी डे पण आहे. खालचा डेक होता आणि आता मी वरती आले. असे इथे बसायला अशा सीट्स पण केलेले आहेत. दोन डेक आहेत आणि इथे असं बसायला केले आहेत. चांगली विंडो पण आहेत मोठे असे बघायला बाहेर. छान वाटतंय. आणि हा जो दिसतोय तो रेनियर माउंटन आहे. तिथे पण आम्ही जाणार आहे. नंतर त्याची व्हिडिओ मी टाकेन. आणि आता आम्ही दुसऱ्या साईडला आम्ही पोचतो आहे जस्ट 2-3 मिनिटांनी. फेरीमध्ये जवळजवळ 2 डेक असतात. त्याच्यामध्ये गाड्या चढवतात आणि आपण गाड्या सोडून मग वरती यायचं. बसायला जागा असतात तिथे आणि बसायला सुद्धा 2 डेक आहेत. असं असतं तिकडे. आता आम्ही ऑन द वे टू ऑलिम्पिक नॅशनल पार्क आहे आणि इथे आता कंट्री साईड सारखा रोड येतो. आपली कशी गावं असतात तशी. आणि इथे छान अशी मध्ये मध्ये त्यांची शेतं आणि घरं आहेत. हे पण कसलं तरी फार्म आहे आणि मध्ये मध्ये अशी घरं आहेत आणि या डोंगरांच्या रांगा छान दिसतंय. सिॲटल पासून जवळजवळ आम्ही जिथे राहतो तिथून 6 to 7 आवर्सचा जर्नी आहे इकडे नॅशनल पार्कपर्यंत. आता आम्ही अर्ध्या तासात पोहोचणार आहे आम्ही आमच्या डेस्टिनेशनला. तिथे पोचल्यावर मग मी नंतर रेकॉर्ड करेन आणि तुम्हाला दाखवेन.
अशी क्रिसमसची ट्रीज आहेत, त्यांना पाईन ट्रीज म्हणतात. हे बघा ते डोंगर दिसतात. बघा आता दिसतील तुम्हाला डोंगर. धुकं पण आलंय आणि कुठे कुठे बर्फ पण आहे डोंगरांच्या अगदी पीक वरती. मध्ये मध्ये त्यांची घरं आहेत. आता आम्ही आलो आहे या क्रिसेंट लेकला आणि इथे खूप छान वातावरण आहे. तुम्ही बघू शकता लेक पण अगदी शांत आहे आणि इथे बोटिंग वगैरे पण होते. आपण रेंट नाही घ्यायचे बोट आणि ते अर्धा तास आपण स्वतःच आपण पेडलिंग करून आपण ते फिरवायचं. अर्धा तास फिरवायला मिळते. रेंट आहे. आता आम्हाला वेळ नाही आहे, आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनला पण जातो आहे, त्यामुळे आम्ही ते घेत नाही आहे. आणि असं वुडन असा प्लॅटफॉर्म केला आहे पुढेपर्यंत जायला आणि व्ह्यू बघायला. हे बघा असा वुडन प्लॅटफॉर्म पूर्ण केला आहे एंडपर्यंत आतमध्ये आणि आपण बघू शकतो. लेकमध्ये फिशेस पण आहेत, त्यांनी त्याचं त्या बोर्डवरती लिहिलं आहे त्यांनी.